हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सरस्वती क्लासेस या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले डिस्कस करत होतो आणि ट्रिग्नॉमेट्री हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. हा 10वी पुरता मर्यादित नाहीये, तर पुढे चालून जर तुम्ही 11th-12th मध्ये गेले, तुमचा पीसीबी ग्रुप असू द्या किंवा पीसीएम ग्रुप असू द्या, तिथं तर महत्त्वाचाच आहे. फिजिक्स चॅप्टर फिजिक्ससाठी याचा उपयोग होतो, मॅथमॅटिक्ससाठी उपयोग होतो. तसेच पुढे चालून इंजिनिअरिंग मध्ये पण तुम्हाला हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. तर आपण याचे फॉर्म्युले डिस्कस करत होतो. 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज पाहिलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे अँगल सी ची व्हॅल्यू आलेली आहे 90 मायनस थीटा. 90 मायनस थीटा. ओके, तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सेम तुम्हाला 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज सांगणार आहे. साइन से साइन 90 मायनस थीटा, कॉस 90 मायनस थीटा, टॅन, कोसेक आणि कोसेक सेक आणि कॉट. तर पाहूया साइन 90 मायनस थीटा. बघा मित्रांनो, साइन थीटाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. इथं साइन 90 मायनस थीटा म्हणजे इथं साइन 90 मायनस थीटा, हा साइन 90 मायनस थीटा म्हणजे साइन थीटा 90 मायनस थीटाच्या अपोजिट साइड. ती येते तुमची ए बी. एक मिनिट, ती तुमची येते ए बी डिवायडेड बाय हायपोटेनियस येतो ए सी. ठीक आहे. त्यानंतर कॉस थीटा जसा आहे ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल थीटा डिवायडेड बाय हायपोटेनियस, तसाच कॉस 90 मायनस थीटा जर घेतला मी, कॉस 90 मायनस थीटा, तर ऍडजस्टंट साइड ऑफ अँगल 90 मायनस थीटा, 90 मायनस थीटाच्या ऍडजस्टंट साइड येते तुमची बी सी डिवायडेड बाय हायपोटेनियस येतो ए सी. त्यानंतर टॅन थीटाचा फॉर्म्युला काय आहे, अपोजिट डिवायडेड बाय ऍडजस्टंट. इथे टॅन 90 मायनस थीटाचा काय येईल, 90 मायनस थीटाच्या अपोजिट डिवायडेड बाय ऍडजस्टंट. 90 मायनस थीटाच्या अपोजिट आहे ए बी. टॅन 90 मायनस थीटा तुमचा येतो ए बी डिवायडेड बाय बी सी. ठीक आहे. सेम वे अशाच प्रकारे आता तुम्हाला साइन कॉस टॅन काढलेले आहेत. तुम्ही कोसेक सेक कॉट फाइंड आउट करू शकता. बघा, कोसेक थीटा जस्ट कोसेक 90 मायनस थीटा काय येणार आहे, साइन 90 मायनस थीटाच्या इनवर्स, याच्या इनवर्स येणार आहे. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे साइनच्या इनवर्स कॉस कोसेक असतो, तसं साइन 90 मायनस थीटाच्या इनवर्स कोसेक 90 मायनस थीटा मीन्स ए सी डिवायडेड बाय ए बी. त्यानंतर कॉसच्या इनवर्स काय येतं, सेक. सेक 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटाच्या इनवर्स ए सी डिवायडेड बाय बी सी. त्यानंतर टॅन 90 मायनस थीटाच्या इनवर्स क्वाट मीन्स क्वाट 90 मायनस थीटा इज इक्वल टू काय येतं मित्रांनो, बी सी डिवायडेड बाय ए बी. बी सी डिवायडेड बाय ए बी. हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आपण 90 मायनस थीटाचे पाहिलेले आहेत. अँगल काय आहे 90 मायनस थीटा. आता या 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोवरून आणि या 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोवरून तुम्हाला दुसरे किती फॉर्म्युले तयार करता येतात ते बघा. इथे बघा मित्रांनो, साइन 90 मायनस थीटा आहे ए बी डिवायडेड बाय ए सी. इकडे ए बी डिवायडेड बाय ए सी कशाचा आहे, ए बी डिवायडेड बाय ए सी कॉस थीटाचा आहे. म्हणजे तुम्ही यावरून सांगू शकता की साइन 90 मायनस थीटा म्हणजे कॉस थीटा. त्यानंतर बघा, साइन थीटा म्हणजे काय आहे, बी सी बाय ए सी. इकडे बी सी बाय ए सी काय आहे, बी सी बाय ए सी कॉस 90 मायनस थीटा आहे. म्हणजे तुम्ही सांगू शकता देअरफॉर साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. तसंच कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. या प्रकारे तुम्ही फॉर्म्युले तयार करू शकता. ट्रिग्नॉमेट्री हा चॅप्टर असा आहे की जर पहिल्यांदा स्टार्टिंगचे फॉर्म्युले समजले तर त्यावरून वेगवेगळे फॉर्म्युले तुम्हाला तयार करता येतात, जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर. तशाच प्रकारे आता हा साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा, कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. इथे बघा टॅन 90 मायनस थीटा बरोबर काय आहे, ए बी बाय बी सी. इकडे ए बी बाय बी सी कशाचं आहे, ए बी बाय बी सी आहे कॉट थीटा. मीन्स टॅन 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉट थीटा. बघा टॅन
आणि टॅन थिटा इज इक्वल टू काय येतं इथं टॅन थिटा काय आहे ते बघा BC बाय AB इकडं BC बाय AB कशाचं आहे BC डिवायडेड बाय AB cos 90 मायनस थिटा टॅन थिटा इज इक्वल टू cot 90 मायनस थिटा आणि cot थिटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा या प्रकारे वेगवेगळे फॉर्म्युले तुम्ही तयार करू शकता तशाच प्रकारे तुम्हाला सेक आणि कोसेकचा फाइंड आउट करायचा आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे ठीक आहे थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे